नमस्कार फ्रेंड्स, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात। चैत्र महिन्यातील एकादशी ही एकादशी श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे। चला तर या दिवसाचे महत्त्व, व्रताचे नियम, माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। माणसांच्या सर्व पापांचा नाश करण्याची क्षमता असल्याने या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते। या दिवशी व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होऊ शकतो आणि त्याला जगातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते। पापमोचनी एकादशी ही यावर्षी 24 मार्च 2025 मंगळवारी येत आहे। या एकादशीला पिवळ्या फुलांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांना आशीर्वाद मिळतो। या दिवशी नवग्रहांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते। श्रीकृष्णाने पांडवांपैकी एक असणाऱ्या धर्मराजाला अर्थात युधिष्ठिरालाही या एकादशीचे महत्त्व सांगितल्याचा उल्लेख पुराणात पाहायला मिळतो। पापमोचनी एकादशी हे व्रत होळीनंतर येणाऱ्या एकादशीला केले जाते। पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी श्रीहरी विष्णूंची पूजा करावी, दिवसभर हरिनामाचा गजर करावा, रात्री जागरण करून श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने पापाचे प्रायश्चित्त होते असे मानले जाते। या व्रताने मनातील विकार नष्ट होतात। पापमोचनी हे व्रत केले असता आपल्याकडून झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता होते आणि मनातील दडपण दूर होते। पापमोचनी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते, तसेच घरात पैशांची कमतरता भासत नाही अशी देखील मान्यता आहे। पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणेच सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे। आपल्या हातून घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते। एकादशीचे व्रत आरोग्यदायी आहे। शास्त्रात एकादशीला अतिशय महत्त्व आहे। हे व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रहांचा परिणाम कमी होऊन चांगले आरोग्य लाभते, कारण ही तिथी श्री विष्णूंची प्रिय तिथी आहे। त्यामुळे हे व्रत करणाऱ्यांना श्री हरी विष्णूंची कृपा होतेच आणि त्याचबरोबर श्री लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो। या दिवशी अजाणतेपणी झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी व नवीन आयुष्याची सुरुवात करावी। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।